नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि मी आणि सोनाली आहे ना माझ्या आत्याच्या घरी चाललोय, कारण तिने आहे ना घटस्थापना काहीतरी घट मांडलेत आणि त्याची आज पूजा असते. तर शेवटचा गुरुवार तर सगळ्याच ठिकाणी बरेच मंडळी व्रत वैकल्य करतात श्री महालक्ष्मी देवीचं. तर सगळ्याच ठिकाणी आमच्या इकडे ना बऱ्याच घरांमध्ये श्री महालक्ष्मीचं व्रत वैकल्य केलं जातं आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे सगळेच एक दुसऱ्यांच्या घरी ये जा करतात, स्पेशली गृहिणी. तर सोनाली म्हणाली की आपल्या आरवलीतल्या आत्यांकडे देखील जाऊया आणि माझ्या आत्याच्या मुलाला छोटी मुलगी झाली, म्हणजे बाळ झालं आहे, तर ते देखील तिला देखील बघून येऊया. सो आज आपण जातो आहे आरवलीत. बऱ्याच दिवसाने आपण सोनालीला घेऊन आपण कुठेतरी बाहेर जातो आहे. सो कसं आहे, तिला आता बाय झाल्यापासून जाता येत नाही आहे कुठे, म्हणजे तिला किंवा बाईला घेऊन दोघांना एकत्र घेऊन कुठे जाता येत नाही, कारण विया अजून छोटी आहे. बघा जाम मस्ती करते, आवाज देते पाठवून, बघूया काय म्हणते ती. चला विया, ए विया काय करतेस? काय काय करते? आयाव आई आहे ना हा. आणि कोण आहे दुसरं तुला कॅमेरामध्ये दिसतंय? आयाव दिसते. बरं, बाबा कुठे गेलेत? भूर धम बॉम्ब गेलं धम. अच्छा, आता आम्ही जाऊन येऊ ना? तू राहशील ना आईजवळ? द्या म्हणा. हा, सोनाली बघा तयार झाले एकदम झकास. महालक्ष्मीच वाटते. महालक्ष्मी देवी वाटते आज सोनाली, गजरा घातलाय. ठीक आहे, चला येते तू? आम्ही जाऊन येतो. हा, रडू नको. हा आजीला, हा जाऊ ना, जातो. चल येतो. हा मी पण जाते. चला आज आपण हिरवा घोडा काढूया, याच्यावरती स्वार होऊन जाऊया. बाय. काय फुगा खातेस? चला आमची विया बघा आता. टाटा कर, बाय टाटा कर. टाटा टाटा टाटा. बाय, रडू नको. हा चला झटपट जाऊया आता आरवलीत. आरवलीतच तुम्हाला भेटतो, कारण गाडीवर शूट करायला जमणार नाही. आता टोपीच घातले, जवळ जायचंय. हेल्मेट तर पाहिजेच नक्कीच प्रवास करताना, पण आता जवळ जायचं आणि थोडे एवढे केस वाढलेत ना, त्या हेल्मेटमध्ये सगळं थोडंसं गरम देखील होतं. चला झटपट पोचूया आता आरवलीत. चला मंडळी, आत्याच्या घरी पोचलोय. आमच्या आरवलीतली आत्या आणि तिचं घर. काका बघा, आल्या आल्या गाडीचा आवाज ऐकूनच काका आमचा तांब्या घेऊन उभी आहे. चला बघा, घट मांडलेस. होय होय. चला पाया पडून घेऊया. मंडळी, आम्ही आता आहे ना श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. आत्याच्या घरी आपला घट मांडणी वगैरे केलेली आहे. तर आत्या बघा झटपट आता तयार झाली. आमच्या आत्या बघा कशी छान दिसते, नथ वगैरे घातली आहे. तयारच होत होती, कारण सगळेजण आता पाया पडायला येतात ना. हा, तयार झाली आत्या. आणि आता बघा वाण बोलतात काय? अच्छा, सो हे आता वाण भरणं प्रकार आहे ना, तो भरतात, म्हणजे ओटी भरल्यासारखंच करतात ना. बरोबर. चला झालं पाया पडू. हा ना, आता निघूया ना झटपट. हो, आता जेवायला वाढते, पण तुम्ही जेवा. झोपवस आहे. जास्त नको. जास्त नाही थोडं वाढ. थोडंच वाढ. तिचा उपवास आहे. तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि उपवासाचं जेवण आपल्या समोर आलंय. आपण झटपट जेवून घेऊया, आलेला प्रसाद ग्रहण करूया आणि घरी जाऊया, कारण घरी विहा वाट बघतोय. या मंडळी जेवायला या. चला मंडळी, मस्तपैकी छान असं जेवून झालंय. आणि आता आहे ना, आज महालक्ष्मीचं व्रत असल्यामुळे किंवा मग आज शेवटचा दिवस असल्यामुळे भरपूर लोक किंवा भरपूर माणसं येतात. तशी आमची बहीण आली आहे, आत्याची आमची मुलगी माई. माई नाही, गाडीवर नाही, ही आमची माई. माई इकडे जवळ आहे, उजेडात आहे इकडे.
अजून उजेडात दिसली पाहिजेस ती आमची माई. आम्ही जेव्हा आत्याकडे लहानपणी राहायला यायचो ना तेव्हा माई बरोबर जाम मारामारी करायचो. मग आता झालीस होय. दर्शन घे चला. चला मंडळी, आत्ताच आपण घरी आलो आणि आमची आहे ना विया अक्षरशः वाट बघत होती, जशी काय म्हणतात ना डोळे लावून बसलेली कधी आई येते. चला वियाने मम केली आताच. हा मिमी आली तुझी. थांब 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 मिमी कुठे आहे? तोंडाला लागले. मी माझी बाय तरी पण राहिली नाही, रडली नाही ना? रडलं नव्हतं. हा ना. आता देवाकडे गेलं ना तेव्हा आणाया रडलं. हा बाय आमची राहते आजीकडे व्यवस्थित. चला तर नाकाला लागले, डोळ्याची पपणीला एक शिकून. होय. काय काय मिमी आली. हा मी कुठे आहे? ती शर्मीला आली, तिला पण आई म्हणालं. ती म्हणे मम्मा नाही मिमी. चला मिमी काय ती म्हणे काय? मम्मा. काय तेवढं भरपूर बोलते ना बाय आमची. काय काय विहा काय? झोप आली माझ्या बाईला. वय मागं बरं बरं चला झोपा. काय करते विहा? अगं ऊन घेत काय? आहे, शांतीताई. थांब. काय होय बाय? कोंबडी होते बसवलं. आई कुठे आहे? आयव काय आयव झालं आता. आई होतं आई होतं आता आयव. जाता हा? मी जाता वो आय वो म्हणजे कसं आय वो आय आई 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 बोल. आई 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 बोल. हे काहीतरी नवीन आज बोलते बाय आमची. आये वव 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 वव. बाबा कुठे आहे? कुठे आहेत बाबा? पप्पा कुठे आहे? ऊ. पप्पा हे कोण आहे? ये आय. मी कोण? हे कोण? आऊ माझी बाय. चला पप्पा बोलली. बघा दुपारचं मस्तपैकी असं कडक ऊन पडलंय. गावचं वातावरण, फक्त पक्ष्यांचे आवाज. सगळीच माणसं बऱ्यापैकी झोपले, त्याच्यामुळे वाडीमध्ये आवाज नाही. फक्त कोण फेरीवाला आला तर त्याचा आवाज येतो. आणि आजकाल फेरीवाले भरपूर गावाकडे वाढलेत राव. काय करता पण आहे ना, 2 अनोळखी माणसं गेली तर गावामध्ये कोण अनोळखी येतं ते कळत नाही. कदाचित आहे ना असं काहीतरी नियम असले पाहिजेत गावामध्ये. कोणी एंटर करतं तर त्याचं ओळखपत्र तरी त्याने ठेवावं. प्रत्येक गावातल्या तरुणाने अशा पद्धतीने कोण बाहेरचा माणूस आला तर नक्कीच त्याची विचारपूस करावी. बाबा कुठून आलास, काय आलास. मी थोडंसं बाईकवर होतो, पुढे गेलेत, बघूया आता परत दिसले तर नक्कीच विचारपूस करूया. चला फायनली घरी आलो आणि बघा हाताने मस्त टिक्का वगैरे लावला. तर आता आत्याच्या घरी आहे ना आमचा अभिषेक आहे ना, तर त्याला छोटी झाली, बाळ झालं, तर तिला दाखवलं नाही कॅमेऱ्यामध्ये कारण ते लहान होतं. त्याच्यामुळे बरेच मंडळी गावाकडचे म्हणतात की लहान मुलांना दाखवायचं नसतं. पंडू काय करतो? पंडू काय करतो आता? तर मंडळी संध्याकाळ होती आणि आपण अंगणामध्ये बसलो आहे. आज दिवसभरात भरपूर धावपळ झाली. आज खरं तर आरवलीत सोनालीला घेऊन गेलो होतो आणि आज विहा बघा मस्तपैकी खेळते कशी आज पंडूबरोबर. म्हटलं खेळू द्या आज. पंडूला देखील आंघोळ घातली होती ना, म्हणून म्हटलं खेळू दे. आणि विहाला देखील आता आंघोळ घालायची संध्याकाळची वेळ. आता काय आहे पंडू? तर मंडळी बघा आज विहा पंडूबरोबर देखील खेळली. तिला बाहेर अंगणामध्ये आणलं होतं. संध्याकाळची वेळ आहे ना, पक्ष्यांचे मस्तपैकी छान छान आवाज येतात. सो म्हटलं की विहाला आपण इथे अंगणामध्ये बसूया आणि पक्ष्यांचं थोडंसं आवाज ऐकूया. वातावरण चांगलं असतं. थोडंसं काळोख झाल्यावर मच्छर देखील येतात, त्याच्यामुळे आता तिला थोड्या वेळात आत घेऊन जावं लागेल. पण पंडू बसलेला बाजूलाच, तर म्हटलं थोडंसं खेळू दे. छोट्या मुलांना खरं तर प्राण्यांबरोबर थोडंसं जवळीक नसते साधायची, कारण पॅरासाईट्स असतात किंवा काही छोटे छोटे किटाणू असतात म्हणतात, ते लहान मुलांना थोडंसं
हे असतं, पण सवय मात्र करून द्यायची असते. प्राण्यांची ओळख किंवा प्राणी मित्र बनून राहायचं असतं. थोडंसं म्हटलं पंडूबरोबर थोडंसं याला सोडूया आणि याला पंडूबरोबर मजा आली आहे ना.